हॅलो मॅडम, मला प्रोटीन ट्रीटमेंट करायची आहे, पण मला हेअरफॉल खूप होतोय. तर प्रोटीन ट्रीटमेंट केल्यानंतर माझा हेअरफॉल थांबून जाईल का? तर सगळ्यात आधी प्रोटीन ट्रीटमेंट म्हणजे काय ते मी तुला सांगते. तर प्रोटीन ट्रीटमेंट म्हणजे आपल्या केसातील जेव्हा कॅरेटीन कमी होते तेव्हा आपले केस ड्राय होतात, रुक्ष दिसतात आणि केसातली चमक निघून जाते. आणि त्यामुळे जेव्हा आपण प्रोटीन ट्रीटमेंट करतो तेव्हा केसांना छान असं लॅमिनेशन येतं आणि केस चमकदार दिसतात आणि हेल्दी दिसतात. आता राहिला प्रश्न, जर तुझे केस मुळांपासून तुटत असतील तर प्रोटीन ट्रीटमेंटने हेअरफॉल थांबत नाही. परंतु जर तुझ्या केसांचा हेअर ब्रेकेज होत असेल, मधूनच केस तुटत असतील, तर या प्रोटीन ट्रीटमेंटमुळे तुझा हेअरचा जो आहे तो ब्रेकेज थांबू शकतो, कारण याने लॅमिनेशन येतं तुझ्या केसांना. आता हेअरफॉल होण्याचे काय कारण आहेत ते मी तुला सांगते. हेअरफॉल हा आपला पीसीओडी, पीसीओएस, आफ्टर डिलिव्हरी, पोस्टपार्टम हेअरफॉल आपल्याला होऊ शकतो. काही अनुवांशिक कारणं असतात. पाण्याचं जे हार्ड वॉटर आहे त्याने सुद्धा आपला हेअरफॉल होतो. व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे. अशा बऱ्याच गोष्टींमुळे हेअरफॉल होत असतो. आणि हा जर हेअरफॉल थांबवायचा असेल तर हे सगळे कारण लक्षात घ्यावे लागतात, कारण हल्लीच्या जीवनामध्ये स्ट्रेस लेवल खूप वाढत आहे आणि त्यामुळे हेअरफॉल सुद्धा भरपूर प्रमाणात होत आहे. तुम्हाला सुद्धा हेअरची प्रोटीन ट्रीटमेंट करायची असेल तर तुमचे केस मजबूत होण्यासाठी, केसांचं टेक्स्चर सुधारण्यासाठी, केसांचं तुटणं कमी होण्यासाठी, केसांना मस्त शाईन आणि फ्रीज फ्री करण्यासाठी जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट सोबत नॅनोप्लास्टी किंवा बोटॉक्स या ट्रीटमेंट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ही प्रोटीन ट्रीटमेंट करायची असेल तर व्हिजिट करा आपल्या प्राजक्ता दिघे सलॉन अँड अकॅडमी मोशीला. स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट सुद्धा बुक करू शकता. आणि आणखीन असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका.